स्पेशालिटी काय बरं? काय म्हटलं? ओरिजिनल कचोरी म्हणता ना तुम्ही, हो. बाकीच्या कचोऱ्याचा आणि याच्यात काय फरक आहे? तर अशा प्रकारे आमचा चेहरे बघा सगळ्याचे एकदम फ्रेश आहेत, आंघोळी बिंगोळी केल्या आहेत, फ्रेश झाले वापस हाँ ताजा महसूस कर रहे हैं। एग्जैक्टली। अभी तीनों के भी ड्रेस वगैरह सब बदल चुके हैं। अभी फिलहाल हम जा रहे हैं गजानन महाराज जी के दर्शन करने के लिए, और फिर बाद में का प्रोग्राम बाद में बताएंगे। चलो निकलते फिर। म्हणलं प्रसाद काय नाही आता आम्ही गजानन महाराज मंदिरात आलेलो आहेत आणि आता इथे आम्हाला प्रसाद मिळतोय। आम्ही प्रसाद घेणार आहोत देवाच्या चरणी। किती देतात दादा? एक पाव पेढा 100 ना, 20 पुढे 120 20 काय हो कसं दिला खर्च पेढे दिलेत, हे 5 किलो पेढे दिलेत त्यांनी। पाव किलो पेढा आहे 100 हे काय दादा? हे पेढा आणि हे कसं आहे कुंदा कंदी आहे, कंदी पेढा कसा मंदिरात प्रसाद या दिंडीमध्ये छोटी छोटी मुलं होती, महिला होत्या, पुरुष होते, आणि विशेष म्हणजे या दिंडीमध्ये देवाचा जप केला जात होता। ही दिंडी पाहून आम्हाला खूप छान वाटलं। भर उन्हात आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला निघालो। विशेष म्हणजे एवढं सारं ऊन असताना आमच्या पायामध्ये चप्पल देखील नव्हती। अशा परिस्थितीतही आम्हाला नेमकं कुठून जायचं हेच माहिती नव्हतं। आम्ही प्रत्येकाला नेमकं कुठून प्रवेश करायचा हे विचारत होतो। तर हे आहे गजानन महाराज मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। खरं म्हणजे आम्ही थेट एक्झिटच्या बाजूने उतरलोय आणि चालत चालत आलो 5-10 मिनिटं, आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार। आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश केला त्यावेळी दुपारची आरती चालू होती, त्यामुळेच प्रत्येक भक्तगण मंदिराच्या बाहेरूनच देवाची प्रार्थना करताना, आरती म्हणताना दिसत होते। ए भाई अब बाहेर झालो आपण, आपण बाहेर जा रे। मंदिरात जाण्याचे 2 मार्ग होते। पहिला मार्ग होता श्रीमुख दर्शनाकडे जाण्याचा आणि दुसरा मार्ग होता समाधी दर्शनाकडे जाण्याचा। आम्ही श्रींच्या समाधी दर्शनाकडे निघालो। गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आम्ही पोहोचलो खरे, पण समोरची रांग बघून आम्ही थक्कच झालो। एवढे सारे लोक होते की विचारूच नका। मंदिरात गेल्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला जर समाधीचे दर्शन घ्यायचं असेल तर कमीत कमी 1 ते 1.5 तास नक्कीच लागणार। मला इथली एक गोष्ट मात्र फारच आवडली। एवढे सारे लोक असून सुद्धा सगळं काही शिस्तबद्ध होतं। ठिकठिकाणी उभे असलेले माऊली भक्तगणांना चांगला आणि योग्य पद्धतीने मार्ग दाखवत होते। या मंदिराच्या बाजूला अन्नधर्मीयांचं एक प्रार्थना स्थळ आहे, त्यामुळं इथं शांत राहण्याचं नेहमीच आवाहन केलं जातं। रांगेत उभे असताना मला हा बोर्ड दिसला। या बोर्डावरती बाजूला अन्नधर्मीयांचं प्रार्थना स्थळ असून कृपया शांतता बाळगा असं लिहिलं होतं। हा बोर्ड बघून मला आपल्या देशानं दिलेल्या सर्व धर्मसमभावाची आठवण झाली। अभी हम लगे रांग में, अभी लगेगा 1.5 घंटा। रेंगने में जा रहे ना 1 ते 1.5 घंटा लागणार आहे आम्हाला दर्शन घ्यायला। पण चला, शुभमच्या इच्छेनुसार आम्ही रांगेत लागलेलो आणि देवा प्रसाद सुद्धा घेतलेला आहे आणि आम्हाला दर्शन घ्यायचे, समाधीचे दर्शन घ्यायचे गजानन महाराजांचे। रांगेबद्दल वाटलं तर एवढी रांग लागेल म्हणून हो माऊली? नाही मग आता माऊली लाजले। माऊली मार तुम्हाला माऊली। मस्त हे जरा मोठ्या माऊली दिसेल, मोठ्या माऊली दिसेल। साधारण 1 तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्ही शेवटी समाधी जवळ पोहोचलो। समाधी जवळ जातानाच बाहेर एक बोर्ड लावला होता। गजानन महाराजांनी आपल्या समाधी संदर्भात 2 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, त्यामुळेच ते जिवंत असतानाच या मंदिराचं निर्माण झालं होतं हे विशेष आहे। मंडळी, समाधीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंदी होती, त्यामुळे मी रेकॉर्डिंग करू शकलो नाही, पण आमचं दर्शन झालं होतं। जिस चीज का हम इंतजार कर रहे थे वो फाइनली हमको मिल गई है। अख्ख्या महाराष्ट्रात जी शेगावची कचोरी फेमस आहे त्या कचोरी सेंटर जवळ आलो। आम्ही आता शेगावची कचोरी खायची मुद्दामून। हे बघा, हे अशी शेगावची कचोरी, स्पेशल शेगावची कचोरी है ना दादा? हो स्पेशल आहे ना? स्पेशल हो।
मंदिराच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी शेगावच्या कचोरीचे दुकानं होते. प्रत्येक जण आमचीच कचोरी स्पेशल आहे असं सांगत होता. मग आम्ही पण 2 ते 3 दुकानं हिंडलो आणि 2 ते 3 ठिकाणाजवळची कचोरी ट्राय केली. स्पेशल आहे ना, सगळं द्या. मुद्दाम कचोरी खाण्यासाठी आम्ही चाललो. हो का? स्वास बीस नाही का गोड? नाही का? कशाला म्हणताय? काय काय स्पेशलिटी काय बरं? काय म्हटलं? ओरिजिनल कचोरी म्हणताय ना तुम्ही? हो. बाकीच्या कचोरी तर याच्यात काय फरक आहे? म्हणजे ओरिजिनल कशी ओळखायची? मसाला म्हणजे जळगाव शेगावचा स्पेशल मसाला असतो काय कचोरी? अच्छा. हे काय फक्त सुकी कचोरी आणि चटणी मिरची. सुकी कचोरी, चटणी आणि मिरची. अच्छा. ही चटणी ती है ना? हा हे चटणी आणि ती हे खट आहे. अच्छा. काय काय म्हणता त्याला? चिंचाचं पाणी. चिंचाचं पाणी आणि ते दही. क्या बात. शेव. थँक्यू. आम्ही पहिल्या एका स्टॉलवरती एक कचोरी खाल्ली, तर आम्हाला खास अशी काही वेगळी वाटली नाही. त्यामुळे आता मी दुसऱ्या स्टॉलवरती आलो. दिलेली बघा शेगावची ओरिजिनल कचोरी. तर याची स्पेशालिटी वेगळी मला अशी वाटली. तर शेव दिली त्यांनी, दही दिलंय आणि चिंचेचं पाणी स्पेशल दिलंय. तर मंडळी आमचं गजानन महाराजांचं दर्शन झालं. आम्ही शेगावची कचोरी पण ट्राय केली. पण आता तर खरी मजा बाकी होती. आम्ही देव्याच्या घरी आलो होतो आणि आता रात्री हळद लागणार होती. हा नवरदेव एकदम तयार होऊन बसला होता. रात्रीचा डीजे डान्स आता पुढच्या व्हिडिओमध्ये.